नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBTA कडून 20 जून 2025 रोजी समर एक्झाम 2025चा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर करण्यात आला आणि आपल्या डी फार्ममध्ये फर्स्ट इयर डी फार्म आहे जे ऑलरेडी PCIमुळे ॲडमिशन उशिरा झाले, त्यामुळे अवघ्या 3 ते 4 महिन्यात तुमचा पूर्ण ॲन्युअल पॅटर्न जो सिलेबस आहे तो कंप्लीट करावा लागला आणि खूप कमी वेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही सब्जेक्ट आहेत ते अवघड गेले. कमी वेळात सिलेबस कंप्लीट झाला. फर्स्ट इयरच्या अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 पेक्षा अधिक विषयांमध्ये फेल झालेले आहेत ते. तर या ठिकाणी OTO मिळेल का, OTO काय असतो हे पण अनेक जणांना माहीत नाही. तर ते वन टाईम ऑपॉर्च्युनिटी काय असते त्याबाबत थोडंसं सविस्तर सांगणार आहे आणि तो मिळण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबत थोडंसं बोलणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अनेक विद्यार्थ्यांचे ठराविक गुणांसाठी विषय बॅक राहिलेले आहेत. कोणाला AT-KT आहे, कोण फेल झालेला आहे, तर त्यांनी आता फोटोकॉपी मागवायची की गुणपडताळणी करायची, काय करायचं, त्याचं वेळापत्रक कधीपर्यंत येऊ शकतं, या सगळ्या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवरती आज सविस्तर बोलणार आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. बरेच जण विद्यार्थी आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहतात, पण लाईक करतात, शेअर करतात, पण अनेकांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीत. आपल्या चॅनलला 88,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा जो टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत आवश्यक आहे. त्यामुळं नक्कीच अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तुमच्या कॉलेजच्या अनऑफिशियल ग्रुपवरती तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करत चला. आता जास्त न वेळ घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट, अनेक विद्यार्थ्यांना OTO म्हणजे काय आहे ते माहीत नाही, त्यासाठी थोडक्यात 31 ते 40 सेकंदात सांगून देतो. OTO म्हणजे काय, अर्थात वन टाईम ऑपॉर्च्युनिटी. अर्थात काय होतं, ज्यावेळेस तुमचं 2 विषय बॅक राहिले असतील फर्स्ट इयरला, तर त्याला AT-KT कन्सिडर केलं जातं आणि तो विद्यार्थी पुढच्या वर्गात अर्थात सेकंड इयर डी फार्मला, फायनल इयर डी फार्मला जायला एलिजिबल असतो. मात्र ज्यावेळेस 2 पेक्षा अधिक विषय बॅक राहतात, अर्थात 3 विषय 4 विषय जर बॅक राहिले असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट फेल आलेला असतो आणि असा विद्यार्थी हा सेकंड इयरला जाऊ शकत नाही. मग अशा कंडिशनमध्ये त्या विद्यार्थ्याचं इयर ड्रॉप होतं, पूर्ण नुकसान होतं. अर्थात आता काय झालेलं आहे, मागच्या वेळेस पण एकदा ज्यावेळेस या ठिकाणी कॉलेजेस उशिरा सुरू झालेले होते त्यावेळेस OTO वन टाईम ऑपॉर्च्युनिटी देण्यात आलेली होती. म्हणजे काय, जरी तुमचे 2पेक्षा अधिक विषय बॅक राहिले असतील तरी देखील तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वर्गात फायनल इयर डी फार्म, सेकंड इयर डी फार्मला जायची संधी दिली होती आणि नंतरच एक जी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये त्यांना ते राहिलेले बॅक विषय आहेत ते सोडवायला संधी दिली जाणार होती. तर ही असते वन टाईम ऑपॉर्च्युनिटी. अर्थात हे मिळेल का, तर नक्कीच यावेळेस मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण काय आहे, आम्ही पण जाणू शकतो की 3 महिन्यात पूर्ण एवढा सिलेबस कंप्लीट करणं आणि ते विद्यार्थ्यांनी ग्राफ्स तो पूर्ण तेवढा मोठा सिलेबस विद्यार्थ्यांनी तयारी करणं आणि एक्झामला लगेच सामोरं जाणं हे थोडंसं अवघड होतं. त्यामुळं OTO मिळण्याची शक्यता दाट आहे. यासाठी तुम्ही देखील सगळ्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे. तुम्ही काय करायचं आहे, पहिल्या लेवलवरती तुम्हाला एकच गोष्ट करायची, तुमच्या कॉलेजचे जे काही शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत, अर्थात प्रिन्सिपल आहेत, त्या सगळ्यांना भेटून तुम्ही हा मुद्दा मांडा की कमी कालावधीत पूर्ण हा सिलेबस झालेला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ड्रॉप झालेला आहे, तर आम्हाला OTO मिळावा यासाठी कॉलेजनं प्रयत्न करावा. अर्थात माझ्या पातळीवरती मी माहिती घेतलेली आहे. तर जे काही अनेक कॉलेजेस आहेत डिप्लोमाचे, डी फार्मचे, त्याशिवाय डी फार्म कॉलेजचे जे असोसिएशन आहेत, त्याशिवाय अनेक शिक्षकांच्या संघटना आहेत, फार्मसीच्या APTI आहे, असे अनेक जे काही लोक आहेत ते एकत्र येऊन OTOसाठी नक्कीच प्रयत्न करतील. MSBTAशी ते कॉन्टॅक्ट करतील, ज्या काही संस्था आहेत त्यांच्याशी संपर्क करून OTO मिळण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण यासाठी पहिल्या पातळीवरती आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कॉलेजचे जे टीचर्स आहेत, शिक्षक आहेत आणि प्रिन्सिपल आहेत, प्राचार्य आहेत, त्यांना थोडंसं हा विषय कानावर घालून त्यांच्या पातळीवरती त्यांनी पत्रव्यवहार करून OTO मिळण्यासाठी प्रयत्न करू देत पहिल्यांदा ऑफिशियल लेवलवरती. त्यानंतर जर येत्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला काहीच निष्पन्न नाही झालं तर त्यानंतर आपण काय करणार आहोत, सगळे स्टुडंट मिळून एक ईमेल टाकणार आहोत शासनाला की तुम्हाला OTO मिळावा म्हणून. आणि ज्या दिवशी ईमेल मोहीम घेऊ त्याच दिवशी आपण ट्विट देखील करू, कारण ट्विटच्या माध्यमातून आपण जे काही MSBT उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पुढचा अजेंडा आहे OTO मिळण्यासाठी. तर अशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. एक रूपरेषा कळू दे तुम्हाला की आपण पुढे काय करणार आहोत. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, OTO मिळेल यासाठी प्रयत्न करू, पण सध्या काय करायचं, तर लक्षात ठेवा ही MSBT जी वेबसाईट आहे, आता जे काही आपल्याला या ठिकाणी रीचेकिंग असेल किंवा या ठिकाणी फोटोकॉपी मागवायची असेल तर त्याचं जे काही वेळापत्रक आहे ते या ठिकाणी ते लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हाला समजेल कधी प्रोसेस सुरू होईल. आणि यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या ऑफिसशी देखील कॉन्टॅक्टमध्ये कंटिन्युअसली राहायचं आहे. अर्थात लक्षात ठेवा, एक असते गुणपडताळणी. गुणपडताळणी म्हणजे काय, जे काही तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत त्याचं रिकाउंटिंग होईल. म्हणजे मार्क्स देताना कुठे काउंटिंग मिस्टेक झाली असेल तर
ती बघितली जाईल. आणि हे गुणपडताळणी कोणी करायचं आहे, तर 1, 2, 3 मार्कासाठी तुमचा प्रॉब्लेम झाला असेल 1, 2 मार्कासाठी तर करा. आणि गुणपडताळणीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर फोटोकॉपी मागवणं. का तर तुम्हाला त्या ठिकाणी फोटोकॉपीच्या माध्यमातून समजू शकतं की बाबा कुठे कमी मार्क्स दिलेत का. तुम्ही तुमच्या सब्जेक्ट इंचार्जशी बोलून जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं असेल तर इथे गुण वाढण्याची देखील शक्यता असू शकते. त्यामुळे जर थोड्या मार्क्ससाठी जर तुमचं या ठिकाणी बॅक राहिला असेल तर तुम्ही ते फोटोकॉपीसाठी जाऊ शकता. या ठिकाणी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. मी स्वतः देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि प्रवीण जावळे सर आहेत, एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, तर त्यांनी देखील याबाबतीत मार्गदर्शन केलेला जो जुना व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो एकदा व्हिडिओ पहा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की OTO मिळण्यासाठी काय करायचं. सध्या फक्त एवढंच करा, येत्या 1-2 दिवसामध्ये तुमच्या कॉलेजचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना सांगा की OTO मिळाला पाहिजे, यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा. कारण कॉलेजेसची देखील जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं. दुसरी गोष्ट, मी माझ्या पातळीवरती जे काही शिक्षक आहेत किंवा शिक्षकांच्या संघटना आहेत किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत मी हा विषय मांडलेला आहे. वेगवेगळे कॉलेजचे प्राचार्य आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय मी माझ्या लेवलवरती पोचवेल. दुसरी गोष्ट, जर लवकरात लवकर आपल्याला काही समजलं नाही तर त्यानंतर आपण ईमेल मोहीम आणि ट्विटर मोहीम करणार आहोत. कारण गरजेचं आहे तुम्हाला OTO मिळणं. खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. अशा पद्धतीनं आपली पुढची प्रोसेस असणार आहे. ज्यावेळेस रिचेकिंग फोटोकॉपी संदर्भातला अपडेट येईल त्यावेळेस मी कळवेलच. आणि शेवटचा जाता मुद्दा, जे विद्यार्थी बऱ्याचदा विचारत आहेत की या ठिकाणी अनेकांनी विचारलेलं आहे की डायरेक्ट सेकंड इयर B.Pharmच्या ॲडमिशन संदर्भातले डाऊट, तर त्याचा व्हिडिओ पुन्हा सविस्तर येईल. कारण हा ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. पुढचे व्हिडिओ त्या संदर्भातले असतील. ठीक आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी या ठिकाणी डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.